जयलवजी, अनिल भाऊ साबळे, अमरजी उल्हारे, स्वप्नील भाऊ, जयलवजी. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का मला जरा एकदा सांगा. आज जरा हेडफोन नाहीये. आवाज येतोय का? प्रशांत भाऊ काळे, जयलवजी. अक्षय भाऊ बोराडे, जयलवजी. हो ठीक आहे ठीक आहे. थँक्यू थँक्यू. जयलवजी भाऊ. स्वप्नील भाऊ आवाज येतोय, धन्यवाद धन्यवाद, सांगितल्याबद्दल धन्यवाद. तिरुपती भाऊ कसबे पैलवान, जयलवजी. सप्रेम, जयलवजी. अमर भाऊ उल्हारे आवाज येतोय म्हणतात. ओके. आज बाकीचे कमेंट आता नंतर वाचेन मी. आज मला मोठा कार्यक्रम होता पुण्यामध्ये. एका ज्वेलरीच्या उद्घाटन 25व्या वर्धापन दिनानिमित्त, रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, एका ज्वेलरीच्या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त मी प्रमुख पाहुणे म्हणून गेलो होतो. त्यामुळे मला यायला उशीर झाला. तुम्हाला भेटायची इच्छा होतीच की म्हटलं घरी आल्यानंतर ऑनलाईन आपल्याला सगळ्यांना भेटता येईल. घरी येईपर्यंत 10 वाजून गेले होते. पटपट आवरावर केली आणि तुम्हाला सगळ्यांना भेटलो. चला आता आपण ऑनलाईन सुरुवात करूयात. माझी इच्छा आणि विनंती एवढीच आहे की आपण सगळ्यांनी टेलिकास्ट रिपीट बघत जा. रिपीट टेलिकास्ट म्हणजे आपण जे ऑनलाईन शूटिंग करतोय किंवा ऑनलाईन वाचन करतोय ते परत परत ऐका, पहिल्या पार्टपासून ते आत्तापर्यंत. कारण फकीरा समजणं अवघड आहे. नाही तर मी पटपट वाचून मोकळी करू शकतो किंवा केलंही असतं कदाचित. पण मी मुद्दाम थोडंसं हळू केलं. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला लक्षात आलं की प्रसंग यातले शब्द, यातले प्रसंग हे थोडेसे अवघड आहेत समजायला सुद्धा. अण्णाभाऊंची ती मराठी भाषा की ज्याच्यामुळे मराठी साहित्य सृष्टीमध्ये एक वेगळं मानाचं, इतिहासाचं पान उमटलं गेलं. त्या अण्णाभाऊंच्या लेखणीतून अवतरलेली फकीर आहे. त्यामुळे ती समजणं हे थोडंसं अवघड आहे. त्यामुळे मी मुद्दाम थोडंसं हळूहळू या प्रसंगांकडे वळत होतो. तर माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही जे काही झालेत, आपण जे काही ऑनलाईन केलेले आहेत, जे शूटिंग केलेले आहेत, जे वाचन केलेलं आहे, ते पुन्हा पुन्हा आपण ऐकलं पाहिजे. कदाचित तुम्ही ऐकतही असाल, पण तरीसुद्धा ज्यांनी ऐकलं नाही त्यांनी आधीचे जे ऑनलाईन केलेलं आहे ते पण ऐका. तर आता विषय असा होता की आपण साधारणपणे फकीराचा पहिले प्रसंग मी तुम्हाला सांगितला. शंकरराव पाटलांना फकीरांचे वडील भेटले, राणोजी मांग. आणि राणोजी मांगांनी पाटलाला भेटल्यानंतर शंकरराव पाटलांनी मनातली खदखद त्यांना व्यक्त करून दाखवली. आणि मनातली खदखद व्यक्त केल्यानंतर, म्हणजे आपल्या गावामध्ये कुणी असा शूर नाही की जो दुसऱ्या गावामध्ये जाऊन तिथली जोगणी उचलून आणेल, अशा पद्धतीचं भाष्य, इच्छा व्यक्त केली ती म्हणजे शंकरराव पाटलांनी. आणि त्याच्यावरती पेटून उठलं कोण? तर राणोजी मांग. राणोजी घरी गेल्यानंतर, घरातून सकाळी निघाल्यानंतर, पुढचं मी वाचतोय, जरा लक्ष असू द्या. थोडंसं आपण आता जरा एकाग्र होऊया, थोडं लक्ष देऊया आपल्या फकीरावरती. काय इतिहास होता, कसा होता, काय घडलंय. आता फकीरा अण्णाभाऊंनी लिहिलं नसतं तर आपल्याला कळलंच नसतं. त्यामुळे आपण मनापासून ऐकूयात. सूर्य पश्चिमेला मंद गतीनं निघाला होता आणि राणोजी पूर्वेला निघाला होता. दोघांना परत फिरण्याची घाई झाली होती. राणोजीची नजर आपल्या शिवारावर भिरभरत होती. मेहनती खाऊन पडलेल्या जमिनीतून आता कुऱ्या फिरत होत्या. ओढ्या बांधून शेतकरी पेरणी करत होते. ते काळ्या वावरात बी पेरत होते.
पण त्यांना खात्री होती की याच मातीत हे बी जीव धरून उगवणार आणि काळ्याची जागा हिरवगार पीक शोभणार. पुढल्या वर्षी याच जागी आपली मेहनत साकार होऊन उभी राहणार. म्हणून माणसं कष्ट करत होती. त्यांना पाहून राणोजी स्वतःशी म्हणाला, जे पेरावं तेच उगवतं. शेतकरी कष्ट करणाऱ्या माणसांना बघून, शेतमजुरांना बघून राणोजी स्वतःलाच म्हणाला, जे पेरावं तेच उगवतं. शिगावची जोगणी वाजत गाजत निघाली. बघा, वाटेगावच्या शेजारच्या शिगाव गावामध्ये जोगणी वाजत गाजत निघाली. 12 बलोती झुलत होती. गावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या होत्या. बायका पोरं थव्या थव्यानं उभी होती. पोळ्या खाऊन ढेकर देत गडी माणसं धावपळ करत होती. पोळ्या खाऊन ढेकर देत गडी माणसं धावपळ करत होती. जोगणी फिरली की गावाचं दुःख आणि दारिद्र्य टळतं, अशी श्रद्धा असलेली ती माणसं जोगणीला नमस्कार करत होती आणि नमस्कार करून औख मागत होती. आज जोगणी फिरून जाताच तमाशा उभा राहणार होता. आज जोगणी फिरून जाताच तमाशा उभा राहणार होता. उद्या सकाळी कुस्त्यांसाठी परगावची मंडळी येऊन आधीच दाखल झाली होती. उद्या सकाळी कुस्त्यांसाठी परगावची मंडळी येऊन आधीच दाखल झाली होती. खांद्यावर पिवळे लंगोट टाकून पहिलवान मिरवत होते. शिगावमध्ये खांद्यावर पिवळे लंगोट टाकून पहिलवान मिरवत होते. सर्वत्र माणसंच माणसं झाली होती. जागोजाग जोगणी आणि जोगा थांबत लोक नमस्कार करत होती, दर्शन घेत होती, मग पुढे निघत होती. गावातील ताकदवान माणसांनी जोगणी भोवती हाताला हात धरून कडं केलं होतं. गावातल्या ताकदवान माणसांनी जोगणी भोवती हाताला हात धरून कडं केलं होतं. म्हणजे बाउन्सर करतात ना, तशी सिक्युरिटी म्हणजे जोगणीच्या भोवती ताकदवान पैलवानांनी कडं केलं होतं. त्याच्या आसपास नंग्यात तलवारी धरून धारकरी चालत होते. त्यांची करडी नजर सर्वत्र फिरत होती. तलवारीच्या सावलीतच ती जोगा जोगणीची मिरवणूक चालत होती. पुढे सर्व वाद्य एका तालावर वाजत होती. पिवळ्या कापडात गुंडाळलेली ती जोगणीची वाटी घेऊन जोगणी मंद गतीने निघाली होती. तिच्या शेजारी न्हावी झडपीण होऊन सूप फिरवत होता. चांभार लाकडी घोड्याला बोराटीचा काटा बांधून माणसं हाकीत होता. तो बोराटीचा काटा लागला तर अशुभ असतं, ही भीती असल्यामुळं कोणीही पुढे येत नव्हतं. म्हणजे चांभार लाकडी घोड्याला बोराटीचा काटा बांधून माणसं हाकत होता. तो बोराटीचा काटा जर लागला तर अशुभ असतं बाबा, ही भीती सगळ्यां असल्यामुळे कोणी पुढे येत नव्हतं. बाजीबा खोताचा लेक बापू हातात नंगी तलवार घेऊन थोड्याच अंतरावर आपलं अवखळ घोडं दौडीत उगीच भराऱ्या मारत होता. बाजीबा खोताचा लेक बापू हातात नंगी तलवार घेऊन थोड्याच अंतरावर आपलं अवखळ घोडं दौडीत उगीच भराऱ्या मारत होता. बहिरी ससाण्याप्रमाणे सुरकांड्या मारून तो आपल्या चपळाईचं प्रदर्शन करीत होता. हेतू हाच की कोणीही जोगणीकडे गैरहेतूने बघू नये. दुसऱ्या बाजूनं गजामाळी आपलं अवखळ घोडं लगाम ओढून आवरीत होता. अशी कैक घोडी त्या जोगणीच्या आसपास गिरट्या घालून कडवा पहारा देत होती. काखेत तलवार दाबून राणोजी त्या गर्दीत वावरत होता. पेढ्यांचा पुडा कमरेत खोवून तो पुढील योजनेत गर्क झाला होता. त्यानं गबऱ्याला वाटेगावच्या बाजूला एका ओढ्यात बांधून ठेवला होता. कुठून जोगणीवर झडप घालून कुठपर्यंत जायचं आणि मग गबऱ्याला घेऊन पुढे निघायचं, ही सारी जुळणी मनात करून तो त्या जोगणी बरोबर चालत होता. राणोजी मग कुठून जोगणीवर झडप घालावी, कुठपर्यंत आणि मग ती झडप घालून कुठपर्यंत जावं आणि मग गबऱ्याला घेऊन पुढे निघायचं, याची सगळी जुळवणी तो मनामध्ये स्वतःच्या मनामध्ये करत होता आणि जोगणी बरोबर चालत होता.
जशी जशी ती जागा जवळजवळ येत होती तसा तसा तो अधिक बेभान होत होता. त्याची गात्र बधीर होऊन दौलती, राही, राधा, फकीरा, सहदेव यांना तो विसरला होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरला होता. एका नव्या जगातच जणू काय तो वावरत होता. एका नव्या जगातच जणू काय तो वावरत होता. त्याच्या मनाची, त्याच्या विचारांची वेगळीच हालचाल सुरू होती. जोगणी भोवती असलेल्या कड्यात राम्या लोहार हा सर्वात दांगट होता. जोगणी भोवती असलेल्या कड्यात राम्या लोहार हा सर्वात दांगट होता. म्हणजे तब्येतीने आडमाप होता. त्याचे डोळे तांबरले होते. तो कोणालाही आसपास येऊ देत नव्हता जोगणीच्या. आणि राणोजीनं त्याच्यावरच आपली नजर रोखली होती. कैकाड्याच्या अंगणात जोगणी गेली. एका दणक्यात लोहार उतरायचा असा त्यानं विचार करून ठेवला होता. कुठला धारकरी कुठं मारायचा हे सारं ठरवूनच तो चालला होता. जोगणी पेठेत आली. भैरू रामोशी भेटला. भैरू रामोशी येऊन म्हणाला राणोजी मांगाला, राणूदा तू कवा आलास गा? राणूजी म्हणले, उशिरा आलोय, उशीर झाला आलोय, तू वाईच बाहेर ये. राणूजीने जवळ वडीत त्याला गर्दीतून बाहेर घेतलं. राणूदा काय भानगड आहे? रामोशानं विचारलं. राणूदा काय भानगड आहे? भैरू रामोशी म्हटलं, राणूदा काय भानगड आहे? तू आताच्या आता गावाकडचा. राणोजी मग म्हणाल, तू आताच्या आता गावाकडचा. हा आण काय करू? शंकरराव पाटील आणि पंत यासनी सांग. तो म्हणला, काय सांगू? सांग की राणोजी जोगणी घेऊन निघालाय. आडवया. मजी काय? मजी काय नाही भैरू, तू जा पळ. हत्यारबंद माणसे आडवे आली पाहिजेत. हत्यारबंद माणसं आडवी आली पाहिजेत. मी निघालोच बघ. अरे पर तू एकटा कसा लढणार? बघ कसा लढतोय ते. मग मी बी थांबतो. राणूजी मी बी थांबतो. तू जोगणी घेऊन निघ, मी वाटा रोखून धरतो. पिसू पुढं वाटा रोखून धरतो. नग 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 भैरू, तू निघ. जा. ही थटून लढायची वेळ नव्ह. तू जा पळ. सगळ्या गावाला सांग, वाटे गावात, की राणोजी मग जोगणी घेऊन येतोय. शंकरराव पाटलांना पंतांना सांग आडवया, मी जोगणी घेऊन येतोय. रामोशी शांत झाला, निरुत्तर झाला. त्यानं आडाला जाऊन पंजी आखडलं. आणि तो धावत निघाला, घुमेनं निघाला. राणूजी जोगणी घेऊन निघायच्या आत आपण गावात कसं तरी पोचायचं याचा विचार करत तो निघाला. एक क्षण त्याला युगासारखा वाटू लागला. पटकन जाऊन गावाला सांगायचंय, संपूर्ण गावाला सांगायचंय की राणूजी मांग जोगणी घेऊन निघालाय. एका चिंचेच्या बोळात शिरून जोगणी कैकाड्याच्या अंगणात आली. उथळ जागा, पुढं गाडवाट, पलीकडं ओढा. तिथंच गबऱ्या राणूजीची वाट पाहत उभा होता. त्या मैदानात येताच गर्दी पांगली. पहारा सैल झाला. तो लघवी करायच्या पांदीकडं व वावरात पळत गेला. वावरामध्ये पळत गेला. कुणी संची सोडली, कुणी चुन्याच्या डब्यात बोट घालून तंबाखू चोळू लागलं. कुणाच्या तोंडात वेडी पेटली. आणि राणोजीनं भरकन झेप घेऊन एका वाऱ्यात रामा लोहारला आडवा केला आणि दुसऱ्या क्षणात जोगणीची वाटी हिसकावली. तोच एक तलवार त्याच्यावर आली. राणोजीनं भरकन झेप घेतली आणि एका वाऱ्यात राम्या लोहार आडवा केला आणि दुसऱ्या क्षणात ती जोगणीची वाटी हिसकावली. तोच एक तलवार राणोजीच्या मानेवर आली. क्षणात तिला पण केलं, ती पण खाली पडली. लगेच दुसरी तलवार तळपली. तिलाही खाली लोळवून डोळ्याचं पात लवतं तोच राणोजी पांदीकडे धावला. एखादा धनुष्यातला बाण जावा तसा तो गेला आणि ओरड झाली, जोगणी गेली. शिगावमध्ये गोंधळ झाला. भर मिरवणुकीमध्ये, भर जत्रेमध्ये देवाची जोगणी राणोजी मांगाने उचलली. राम्या लोहार आडवा केला.
कित्येक तलवारी राणोजीच्या अंगावर आल्या, पण माझा राणोजी मागं सरला नाही. तोडत राहिला, कापत राहिला, गावासाठी, जोगणीसाठी. जोगणी पुढे काय झालं? जोगणीचे धारकरी पुढे आले. तेव्हा गरकन फिरून राणोजी ओरडला, मोरयाल त्याचं मुंडकं मारेन. एकच हल्ला कल्लोळ झाला, एकच हाल कल्लोळ उडाला. जिकडे तिकडे माणसं सैरावर धावत सुटली. सर्वत्र एकच ओरड घुमली, जोगणी गेली, गावची जोगणी गेली. अंगावर येईल त्याच्या अंगावर जाऊन, कुणाला चालवून तर कुणाला लोळवून, कुणाला हुलकावणी देऊन तर कुणाचा वार चुकवत राणोजी 2 पुरुष पुढं पांदीत पडला आणि गबऱ्याच्या दिशेने धावत निघाला. आता त्याला अधिकच शेव आला. जोगणी गेली असं ओरडत पळणाऱ्या माणसांची पळत पळत दंगल माजवली. त्या दंगलीत शिगावकरांची घोडी बावचळून गेली. पळणाऱ्यात जोगणी घेऊन कोण पळतय कोणाच्याच लक्षात येईना. कोणाचंच लक्षात येईना. त्यात बाप्पू खोताचं घोडे एका देडक्या गल्लीत अडकून पडलं. पुढनं येणारे लोक त्याला वाट देईना. तेव्हा खोत चिडला. त्यानं तलवार चालवून लोकांना परत फिरून स्वतःची वाट करून घेतली आणि घोडं पुढं केलं. बाप्पू खोतानं माणसं जखमी केल्यामुळं अधिकच दंगल वाढली. मग त्याची मुळीच पर्वा न करता खोत कायकाड्याच्या पटांगणात आला आणि म्हणाला, कोणी नेली जोगणी? परंतु पळती माणसं काहीच बोलत नव्हती. पळणारी माणसं काहीच बोलत नव्हती. गजामाळी आला आणि आणखी घोडी आली. घोडा आली. त्यांना ओढ्यातून गबऱ्यावर बसून दरडीनं वर आलेला राणोजी दिसला. त्यांना ओढ्यात जो गबऱ्या घोडा बांधला होता त्याच्यावर बसून दरडीनं वर आलेला राणोजी मांग दिसला आणि शिगावच्या 6 घोड्यांना टाचा मारल्या गेल्या. धरा, मारा, जाऊ देऊ नका. पुन्हा दंगल वाढली. धरा त्या राणोजीला धरा. गाढ वाटणं 6 दौड मारण्याऐवजी माळानं सरळ 4 मैलात आपली शिव गाठावी. असा विचार करून राणोजीनं आपलं घोडं माळाला लावलं. सपाट माळावर येऊन त्यानं पाठीमागची ओरड वळून पाहिली व एकदम पुढे झेपावून गबऱ्याचा लगाम काढून फेकून हातातील वाटी कमरेत खोचून त्यानं तलवार सरळ धरली. गबऱ्याच्या कानाजवळ तोंड नेऊन तो जोरात राणोजी मांग ओरडला, गबऱ्या, मला लवकर घेऊन चल. मला टाकून जाऊ नग. लवकर चल. आपली शिवगाठ. चल म्हणल्यानंतर बेलगाम गबऱ्या भन्नाट निघाला. त्याच्या पायात विद्युत गती संचारली. टापांचा खडखडाट करीत गबऱ्या बेभान निघाला. वाऱ्यावर आरूढ व्हावं तसं ते घोडं निघालं. त्याचा देह गतिमान झाला. टाच मारण्याची गरज कमी झाली. गती या शब्दातील अर्थही दुबळा झाला. गबऱ्या आपली शिव जवळ धरू लागला. उलट येणारं वारं कापत गबऱ्या धावत होता आणि निवडुंगात निपजलेलं धैर्य हातात फरडी तलवार घेऊन लगामाशिवाय त्याच्यावर बसून धुंद झालं होतं. उलट येणारं वारं कापीत गबऱ्या धावत निघाला होता आणि निवडुंगात निपजलेलं धैर्य हातात फरडी तलवार घेऊन लगामाशिवाय त्यांच्यावर बसून धुंद झालं होतं. त्याची विजयाकडे दौड निघाली होती. मागून खोत धावत होता. तलवार उंचावून गरजत होता. टाचा मारत होता. त्याचं घोडं ताशावर टिपरू पडावं तशा टापा टाकीत पिछा करत होतं. गजामाळ्याचं घोडं त्याच घुमेत होतं. ती सारी घोडी कानाला कान लावत झेप घेत होती.
पाठीमागच्या टापा राणोजीच्या कानात वाजू लागल्या. गाबऱ्याची भिंगरी झाली. शिगावची हद्द संपली, वाटेगावची हद्द लागली. शिगावची हद्द संपली, वाटेगावची हद्द लागली आणि बापू खोत अधिकच भडकून पुढे निघाला. एकच मिनिट, आपण असंच थांबा, मी लगेचच, कारण पाणी प्यायची वेळ आहे. जरा BP वाढलेला आहे, कारण इतका भयानक इतिहास वाचताना अंगावरती शहारे येतात. 1-2च मिनिट. माफ करा, थोडा वेळ घेतला. महत्वाचं म्हणजे शिगावची आता हद्द संपली. घोड्यावर राणोजी मग वाटेगावची हद्द लागली, आपल्या हद्दीत आला. आणि बापू खोत तर जास्त भडकला, चिडला, निघाला. त्याला पाहून राणोजीने विचार केला, ह्यानं वाटी परत नेऊ नये. राणोजी मांगानं विचार केला की ह्यानं वाटी परत नेऊ नये. तो कमरेची वाटी काढून चावून खाऊ लागला, गिळू लागला. जोगणीची वाटी हा चावून खाऊ लागला, गिळू लागला. गाबऱ्या दमण्याऐवजी अधिकच दौडत होता. त्याच्या नाकातून करण्यासारखा आवाज येऊ लागला. त्याच्या नाकातून करण्यासारखा, गाबऱ्या घोड्याच्या नाकातून करण्यासारखा आवाज येऊ लागला. इतक्या वेगानं तो पूर्वी कधीच धावला नव्हता. राणोजी जोगणी घेऊन निघाला. ही खबर भैरूनं गावात पोचवली. राणोजीनी जोगणी घेऊन निघाला ही खबर भैरूनं गावात पोचवली आणि गावात एकच गडबड उडाली. हा म्हणता साऱ्या गावात बातमी खेळली. सारा गाव शिगावच्या गाड मार्गानं धावत निघाला. हत्यारानं वाट गच्च भरली. ती बातमी जेव्हा मांगवड्यात आली तेव्हा दौलतीत सरकला. राहीबाई भांबावली. राधा धावत दारात आली आणि थांबली. फकीरा चिंचेवर चढून आपल्या झुंजार बापाला शोधू लागला. सहदेव रडू लागला. मांगांनी कुऱ्हाडी ठोकल्या. महार धावत निघाले. शंकररावानं खोगीर न घालताच घोडं दामटलं. पंतांनी आपला घोडा दुडक्या चालीवर लावला. गाव राणोजीला आडवा निघाला. गाव राणोजीसाठी आडवा निघाला. परंतु राणोजी त्या गाड मार्गाने येत नव्हता. त्यानं माळानं येऊन शिव गाठली होती. तरी खोत मागं फिरला नाही. स्वतःची हद्द संपली तरी खोतानी मागं फिरायला पाहिजे होतं, पण खोत मागं फिरला नाही. वाटे गावापर्यंत चालत राहिला. खरं तर शिगावची वेस जेव्हा यांनी राणोजी मांगानं ओलांडली, जेव्हा तो वाटेगावच्या वेशीत आला, तर नियम आहे गावचा त्या की यांनी जोगणी नेली, मग त्यांनी परत फिरायला पाहिजे होतं, पण ते वाटेगावामध्ये पळत राहिले राणोजीच्या मागे. खोतानी वाटेगावामध्ये राणोजीच्या मागं चालत राहिला. तो खोत मागं फिरला नाही. तो अधिकच चिडून पुढे येत होता. पिछा करणारी घोडी ऊर फुटून धावत होती. ती कधी जवळ भिडत होती तर कधी मागं राहत होती. माळाचा आरडाओरडा वाढला. गजामाळी राणोजीला भिडत होता. तोच खोत ओरडला, गजा, भाला फेक, फेकले का फेक, भाला फेक. गजानं झुकांडे घेऊन पुन्हा लगट केली आणि आपला भाला जुमानून फेकला. तो वजनदार भाला राणोजीच्या पाठीत घपकन शिरला. त्याच्या बधिरांगात आधीच कळ मेली होती. ती किंचित वळवळली. तो रक्तानं न्हाला. माझा राणोजी मग रक्तानं न्हाला. भाला माझ्या राणोजीच्या पाठीत गेला. त्यानं पाठीत भाला घेऊन गजावर रोख धरला. खोत पुढे येऊन बाजूला झाला आणि पुन्हा गजामाळी जवळ आला. राणोजीनं खसकन वार मारला. पागोट तोडून तलवार नाकाच्या शेंड्यापर्यंत खाली आली. राणोजीनं जो वार केला त्यानं बघा, राणोजीनं गजामाळीवर वार केला. तो पागोट तोडून नाकाच्या शेंड्यापर्यंत आला. उतरली आणि गजा घोड्यावरनं खाली पडलेला गजा पाहून खोत अजून चिडला. ओरडू लागला. गाड वाटेनं निघालेले लोक ती ओरड ऐकून चकित झाले. सारा लोंढा माळाकडे धावत निघाला, पण आड वाटेनं माळ जवळ करणं कठीण होतं.
गजाखाली पडताच बापून आपला घोडा राणोजीच्या जवळ नेला. मागं उसणं घेऊन भाला फेकला आणि मागं उसणं घेऊन भाला फेकला. तो गभऱ्याच्या चौकात खासकन शिरला. हो, गभऱ्याच्या चौकात म्हणजे गभऱ्याच्या मागच्या बाजूमध्ये, गभऱ्या घोड्याच्या मागच्या बाजूमध्ये खासकन शिरला. त्याचबरोबर पळून पळून उखडलेला माझा गभऱ्या पुढच्या 2 पायावर कोसळला. 2 पायांवर कोसळला. त्यानं ऊर फुटून तो रक्त ओकू लागला. त्याचं ऊर फुटून तो रक्त ओकू लागला. राणोजी उठून सरळ होईपर्यंत त्याचं मुरकुंड पडली. राणोजी उठून सरळ होईपर्यंत त्याच्यावर मुरकुंड पडली. त्याला अवसर मिळण्यापूर्वीच त्याच्यावर सपासप वार झाले, पुन्हा पुन्हा झाले. मग तो मर्द मांग मुठीत तलवार घट्ट धरून त्या आपल्या इमानी गभऱ्यावर कोसळला. मग तो मर्द मांग मुठीत तलवार घट्ट धरून त्या आपल्या इमानी गभऱ्यावर कोसळला. खोतानं वाटी शोधली, ती मिळालीच नाही. खोतानं जोगणीची वाटी शोधली, ती मिळालीच नाही. मग राणोजीनं शिर घेऊन तो परत फिरला. मग राणोजीचं शिर घेऊन तो परत फिरला. त्याला खोबऱ्याची जोगणीची वाटी नाही मिळाली. राणोजीचं शिर घेऊन तो गेला. राणोजीचं शिर कापलं आणि खोत गेला आणि वाटेगावचे लोक तिथं आले. तो देखावा पाहून गाव स्तंभित झाला. 1 मैल हद्दीत शिरून खोतानं केलेली आगळीक पाहून गाव चिडला, भडकला. शिगावकरांनी रिवाज मोडला. दौलती प्रेतांवर अंग टाकून ऊर बडवू लागला. दौलती प्रेतावर अंग टाकून ऊर बडवू लागला. राही राधा एका वावरात लोळू लागल्या. पोरं दिनवाणी होऊन रडू लागली. गाव जमला. लहान थोर रडू लागले. बायांनी राहीबाई आणि राधा यांना आवरलं. विष्णुपंत आले. त्यांनी शिराशिवाय राणोजी पाहिला. विष्णुपंतांनी शिराशिवाय असलेला माझा राणोजीचा देह पाहिला. त्यांचा चेहरा उग्र झाला. त्यांचा चेहरा उग्र झाला. सर्व लोक त्यांच्याकडे पाहू लागले. आता पंत काय सांगणार? पंत दाटल्या कंठानं म्हणाले, खोतानं अपमान केलाय. खोतानं अपमान केलाय. 1 मैल वाटेगावच्या हद्दीत शिरून आमचं शिर नेलं. आमचं शिर नेलं. हे परत आल्या वाचून या प्रेताला मी अग्नी देणार नाही. आमच्या राणोजीचं शिर आल्याशिवाय मी प्रेताला अग्नी देणार नाही. ते शिर परत येईपर्यंत या हद्दीत मी पाणी पिणार नाही. शिर आणीन किंवा शिर देईन. शिर घेऊन येईन नाही तर स्वतःच शिर देईन असं म्हणून पंतांनी घोड्याला टाच मारली. काळा पांढरा तो घोडा उसळून शिगावकडे निघाला. राणोजीच्या मुठीतली तलवार काढून घेऊन शंकरराव पाटील ओरडला, मी शिगाव बेचिराग करीन. मी शिगाव जाळून टाकीन. नाहीतर वाटेगावला आग लावून मी स्वतः जळून मरेन. वाटेगावला आग लावून मी स्वतः जळून मरेन. चला. पुन्हा तो मानव लोंढा निघाला. भैरू रामोशी कुऱ्हाड घेऊन धावत होता. मारुती चव्हाण पट्टे चढवून झेपा घेत होता. तायनू महार भाला परजीत सर्वांना मागं टाकायचा प्रयत्न करीत होता. कुऱ्हाड लखलखत होत्या. कुऱ्हाडी लखलखत होत्या. तलवारी झळझळत होत्या. दौलती दुःख विसरून त्यातून पळत होता. दुलाजी ढेकणा, नाना डोबरा, पांडू नांगरा, बळी मांग, आप्पा मांग, सावळा मांग, एकूण एक म्हाताराणी तारणा माळानं पळत होता. राणोजीचं शिर आणू नाहीतर आपलं शिर देऊ हा सर्वांचा निर्धार झाला होता. फक्त भैरू रामोशीचा विचार वेगळा होता. फक्त भैरू रामोशीचा विचार वेगळा होता. तो म्हणत होता, एका शिराची किंमत मी 50 शिरं घेणार. एका शिराची किंमत मी 50 शिरं घेणार. त्यानं गावासाठी शिर दिलं म्हणून गाव त्याच्यासाठी शिर द्यायला सज्ज झाला होता.